ही गोष्ट फक्त भयानक नाही, ती खरी आहे. एक स्त्री जी दररोज रात्री 3 वाजता त्या बस स्टँडवर दिसते. ती हसते, विनंती करते आणि म्हणते, मी भूत नाही, मला फक्त शहरापर्यंत सोड. पण तिचे पाय जमिनीवर नसतात आणि जे थांबतात ते कधीच परत येत नाहीत. तुम्ही तयार आहात का? कारण आता सुरू होते खरी घटना. ती अजूनही वाट पाहते. रत्नागिरी वरून महाडला जाणाऱ्या रस्त्यावर एक लहानसा बस स्टँड आहे. त्या बस स्टँडचं नाव काशेवाडी बस स्टॉप आहे. रात्र होती, घनदाट अंधार, कुठेच दिवा नाही आणि वेळ रात्रीचे 10:45. एक तरुण नाव प्रसाद स्वतःची कार चालवत होता. त्याने एक घाट पार करत एक जुना रस्ता घेतला, कारण गुगल मॅपवर हा शॉर्टकट दाखवत होता. गाडी चालवत असताना उजव्या बाजूला त्याला एक स्त्री दिसली. अगदी एकटी, अंधारात शांत उभी होती. प्रसाद थांबतो, गाडीचा दरवाजा उघडतो आणि विचारतो, काय झालं? ती स्त्री अगदी थांबलेल्या आवाजात म्हणाली, माझ्या नवऱ्याने मला घरातून हाकलून दिलं. मी 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 भूत नाही, मला फक्त गावात पोहोचव. प्रसाद विचारात पडतो, पण मग त्याने तिच्या पायांकडे पाहिलं आणि त्याचं हृदय थरथरायला लागलं. ती जमिनीला टेकलेलीच नव्हती, तिचे पाय हवेत होते. एक सेकंद श्वासही थांबलेला. त्याने एकही शब्द न बोलता गाडीचा दरवाजा बंद केला आणि तीव्र स्पीडने तो निघाला. गाडी सुसाट निघाली, पण त्याच्या कानात एक आवाज ऐकू आला, अगदी मागून, गुड डिसिजन. आवाज कोमल, पण आतापर्यंत घुसणारा, शांत पण थंडगार. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसादने त्या गावात चौकशी केली. काशेवाडी बस स्टँडवर एक काळी साडी घातलेली स्त्री 3 वर्षापूर्वी गाडीखाली येऊन मेली होती. ती तिच्या नवऱ्याशी भांडून निघाली होती आणि तो कधीच परत गेला नाही. ती वाट बघत राहिली आणि त्या वाट पाहण्यानेच तिचा शेवट झाला. लोक म्हणतात ती अजूनही तिथेच आहे. ज्याने तिची गोष्ट ऐकून गाडी थांबवली त्यांना ती घरी पोचवायला सांगते, पण जे थांबतात ते कधीच परत नाही जात. ती अजूनही वाट पाहते. जर तू कधी काशेवाडी बस स्टँडवर गेलास आणि एका स्त्रीला पाय न टेकवता उभं पाहिलं, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, गुड डिसिजन. अशाच भयानक, खऱ्या आणि अंधारात हरवलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती वाट पाहत असलेली स्टोरी मिस करू नका.
पुढची गोष्ट कदाचित तुझ्याच गावातून असेल. लवकरच याच गोष्टीचा पार्ट 2 देखील येईल. नक्की बघा. गोष्ट आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा.